शिंदे गटाचा डहाणू विधानसभा संघटक पदाधिकारी अशोक धोडी 7 दिवसांपासून बेपत्ता। धोडी यांचा कारसह अपहरण झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, तर धोलवड पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरू। सैफच्या घरी घेतलेले फिंगरप्रिंट्स आरोपीशी जुळत नसल्याचं समोर, बोटांच्या 19 नमुन्यांपैकी एकही नमुना आरोपीशी जुळत नसल्याची माहिती। कोल्हापूरच्या हातकणंगलेमधील अंबप गावामध्ये विधवा प्रथा बंदीचा निर्णय, तर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं ग्रामसभेत एकमुखी ठराव, विधवा स्त्रियांना सौभाग्यवती असलेल्या महिलेप्रमाणेच मानसन्मान मिळणार। मुंबईतील वरळी पोलीस कॅम्प महोत्सवाला आदित्य ठाकरेंची उपस्थिती, आदित्य ठाकरेंच्या हस्ते विजयी स्पर्धकांचा यावेळी सन्मान। रत्नागिरीच्या साखरी नाटे या ठिकाणी जेट्टी विरोधातील मनसेचं आंदोलन मागे, तांत्रिक मुद्दे पूर्ण होत नाही तोपर्यंत जेट्टीचं काम बंद राहणार, प्रशासनाकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन। कल्याणमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकानं मारहाण केल्याचा मराठी तरुणाचा आरोप, तर तरुणाकडून महात्मा पोलीस चौकीत तक्रार दाखल, मराठी तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। पुणे पालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षाकडून एकाला मारहाण, तर बाबूराव चांदोरेंकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण झाल्याची माहिती, तर राष्ट्रवादीत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, अजित पवारांचा इशारा। धुळ्यातील महापालिका हद्दीतील 5,500 थकबाकीदारांना पालिकेची नोटीस, धुळे पालिकेच्या वतीनं पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम सुरू, नागरिकांना कर भरण्याचं आवाहन। धुळ्यातील साक्रीमधील बारीपाडा गावातील चैत्राम पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, तर ग्रामस्थांकडून घरोघरी गुढी उभारून वाजत गाजत त्यांचं स्वागत, गावात केलेल्या कामांसंदर्भात चैत्राम पवार यांना पुरस्कार। महापालिकेचा 2025 ते 26चा अर्थसंकल्प 3 ते 4 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता, अर्थसंकल्पात आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण यावर भर असणार। मुंबई शहरातील व्यावसायिक झोपडपट्ट्यांना मालमत्ता कर लावण्याचा पालिकेचा निर्णय, मुंबईतील विविध झोपड्यांचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरू, महसूल वाढवण्यासाठी कर लावला जाणार। मुदत ठेवींसंदर्भात चिंता करण्याचं कारण नाही, पालिकेकडनं मोठ्या प्रकल्पांसाठी पुढील 2 वर्षांचं आर्थिक नियोजन, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। मुंबईमध्ये पुढील 2 दिवसात उष्णता वाढण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज, तर ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानातही घट। 100 इंजिनियर्सच्या पदांसाठी पुण्यातल्या आयटी पार्कात 3,000हून जास्तीची मुलं रांगेत, नोकरीसाठी आलेल्या मुलांचा लांबच लांब रांगेचा हा व्हिडिओ व्हायरल, तर वाढत्या बेरोजगारीवरून काँग्रेसचं टीकास्त्र। कोस्टल रोड आजपासून पूर्ण क्षमतेनं मुंबईकरांसाठी खुला, प्रजासत्ताक दिनी कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर आता केवळ 15 मिनिटात पार करता येणार। धुळे सोलापूर महामार्गावरील शिरूड गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, रस्त्याची दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी, खराब रस्त्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास। राज्यात जीबीएस सिंड्रोमचा पहिला बळी, तर पुण्यामध्ये आजाराची लागण, सोलापुरात उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, पुण्यात सध्या जीबीएसचे 101 रुग्ण। तर जीबीएसमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती, मृत्यू झालेल्या व्यक्तीचे रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवले, तर तपासणी अहवालात आता 8 दिवसात ही माहिती मिळणार। गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांना पुणे पालिकेकडून मोफत उपचार मिळणार, तर कमला नेहरू रुग्णालयामध्ये त्यांच्यावर मोफत उपचार केले जाणार, वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय। नांदेड जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, तर किवळा या ठिकाणी मृत कुक्कुट पक्षाचा अहवाल पॉझिटिव्ह, पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू, किवळा परिसरात चिकन दुकानं, वाहतूक यासह बाजार आणि यात्रा सुद्धा बंद राहणार। गोंदियाच्या नवेगाव बांध या बाराभाटी रस्त्यावर 4 चाकीची दुचाकीला धडक, तर दुचाकीवरील 3घांचा जागीच मृत्यू, तर एका जखमीवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू। सांगलीतील बस स्थानकाजवळ 50 रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीवरून पोलिसांनी या ठिकाणी संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतलं, तरुणांची हत्या केल्याची माहिती। संतोष देशमुखांच्या शवविच्छेदन अहवालावर अंजली दमानी यांकडून संशय व्यक्त, तर सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांना धनंजय मुंडे आणि कराडमुळे बीडला बदली मिळाली, त्यामुळे देशमुखांचा शवविच्छेदन अहवाल योग्य दिलाय का, दमानी यांचा सवाल। वाल्मिक कराडला सरेंडरपासून या ठिकाणी झाल्यापासून व्हीआयपी ट्रीटमेंट, तर मंत्रिपदामुळे आता कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट, संदीप क्षीरसागर यांचा आरोप, तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, सरकारनं ताबडतोब त्यांचा राजीनामा घ्यावा अशीही मागणी।
बीड प्रकरणी धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत. मुख्यमंत्र्यांना काही त्यात तथ्य वाटलं तर ते राजीनामा घेतील, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सोडण्यासाठी षडयंत्र, जरांगेंचा गंभीर आरोप, तर आरोपींची नार्को टेस्ट करण्याची सुद्धा मागणी. वाल्मिक कराडसह इतर आरोपींचा जिल्हा कारागृहात मुक्काम. कराडचा बराक नंबर 9, पण 7 आरोपींना वेगळी बराक, तर कराडकडे सध्या डॉक्टरांनी दिलेली औषधं सोबत. फरार आरोपी कृष्ण आंधळे आता पोलिसांना सापडणार नाही, आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य. तर मंत्रिपदामुळे कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही क्षीरसागर. आष्टी पाटोद्याचे माजी आमदार बाळासाहेब आजबेंनी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. हत्या प्रकरणासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करून तपासासंदर्भात धनंजय देशमुख यांच्यासोबत सुद्धा त्यांनी चर्चा केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंचा संजय शिरसाट यांना कानमंत्र, तर मी ज्येष्ठ, कानमंत्र द्यावा लागतो. चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया, तर खैरेंनी मला कानमंत्र दिला, मी त्यांना कानमंत्र दिला. शिरसाटांची ही टोलेबाजी. तर आमच्या वेळी खैरे उठून जायचे, त्यांना ते मान्य नव्हतं, घटनाबाह्य आहे, तर आज का थांबले, मी पालकमंत्री असताना का थांबत नव्हते. बुमरेंचा खैरेंना सवाल, तर खैरे आणि बुमरेंचा अबोला अजूनही कायम. महाविकास आघाडी सरकार स्थगिती सरकार होतं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोस्टल रोडचं काम झालं नाही, देवेंद्र फडणवीसांची टीका. तर आदित्य ठाकरेंनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, फडणवीसांचा निशाणा. शिर्डी ही आता अधिवेशन नगरी झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर संजय राऊतांची यावर टीका. साईबाबा सर्वांनाच आशीर्वाद देतात असं नाही, असाही टोला. राज्याची परिस्थिती पाहता कोणत्या गोष्टी करायच्या हे अर्थसंकल्पात सांगू. शेतकरी कर्जमाफीवरील प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया. 50,000 नवीन बसेस येत आहेत. रहिवाशांनी या ठिकाणी प्रवाशांनी भाडेवाढ सहन करावी, ई बसेस आणण्याच्या तयारीत असल्याचं या ठिकाणी वक्तव्य. तर त्यासाठी भार सहन करावा लागतो. एसटी भाडेवाढीवरून गुलाबराव पाटलांचं विधान. ठाकरे गटानं एसटी भाडेवाढी विरोधात राज्यभर आंदोलन केलं. तर ठाकरे गट आज मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलन करणार. मुंबईसह राज्यातील प्रमुख नेते एसटी भाडेवाढी विरोधात आंदोलन करणार. राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते. तानाजी सावंतांच्या नाराजीवर प्रताप सरनाईकांचा टोला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला तानाजी सावंतांची दांडी, तर गैरहजेरीमुळे सावंतांच्या नाराजीची चर्चा. काँग्रेस थोडी सुस्तावली आहे, आपण विरोधात आहोत याची जाणीव व्हायला हवी. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आपण सत्तेत असल्यासारखंच वाटतंय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत पुरकेंचं विधान. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 3रा दिवस. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू. तर ओबीसी मधून मराठा आरक्षणाची जरांगेंची मागणी. जरांगेंच्या लढ्यासंदर्भात माझ्या मनात सन्मान. जरांगेंनी सकारात्मकता दाखवली तर मी भेट घ्यायलाही तयार. पंकजा मुंडेंची यावर प्रतिक्रिया. तर जरांगेंनी पुन्हा उपोषणाच्या नौटंकीचं हत्यार उगारलं. प्रसाद लाड यांची टीका. जरांगेंनी सरकारसोबत बोललं पाहिजे, त्यांचे गैरसमज आम्ही दूर करू. मनोज जरांगेंच्या उपोषणावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया. 10% शाश्वत आरक्षण सरकारनं मराठा समाजाला दिल्याची सुद्धा सामंतांची प्रतिक्रिया. दिग्दर्शकांनी छावा चित्रपटात नाचण्याचा भाग काढून टाकला. मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती. तर नृत्य दाखवल्यावरून झाला होता वाद, आता हा वाद थांबला असेल. उदय सामंतांची यावर प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची काळजी करू नका, त्यासाठी मी खंबीर. मुश्रीफ असो जिरवाळ, त्यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करणार. पालकमंत्रीपदाच्या नाराजीवरून अजितदादांची प्रतिक्रिया. पालकमंत्रीपदासंदर्भात अजित पवारांशी बोललो आहे, आता श्रद्धा आणि सबुरी ठेवली आहे. वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. तर समस्या माझ्यापुढे मांडा असं मंत्र्यांना सांगणार आहे, अजित पवारांचं उत्तर. मी सर्वात लहान जिल्हा सिंधुदुर्गचा पालकमंत्री होतो, भाग्यवान समजून कामाला सुरुवात करायची आहे. झिरवाळांच्या पालकमंत्रीपदावरील वक्तव्यावर सामंतांची प्रतिक्रिया. तर रायगड आणि नाशिक बाबतचा गुंता लवकरच सुटेल, सामंतांचं वक्तव्य. झिरवाळांना गरीब म्हणणं हा अदानींचा अपमान ठरेल. झिरवाळांनी आता पवारांच्या पाठीत खंजीर खुपसलाय. गरीब माणूस म्हणून प्रामाणिक तो असतो, खाल्ल्या मिठाला जागतो. संजय राऊतांची झिरवाळांवर टीका. पालकमंत्रीपदावर दिल्लीतनं स्थगिती आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना मोठी खेळी. रायगड नाशिक पालकमंत्रीपदाच्या स्थगितीवरून संजय राऊतांचा आरोप.